हॅलो, कशा आहात तुम्ही? तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. बघा माझे चपात्या ते झालेल्याच आहेत. हे का चपात्या करून झाल्यात, आज लवकर केल्या. इथे डाळ पण झाली. मुगाच्या भाजीला कोबी देते बघा. खूप दिवसाने आज मोठा लॉंग व्हिडिओ बनवला आहे. सपोर्ट करा मला, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला आशीर्वाद विसरू नका. भाजीला फोडणी देते. तेल टाकते. चपात्या झाल्यात माझ्या आज लवकर का मस्तपैकी चपात्या केल्या. डाळ झाली, भाजी करायची, भात पण झालाय का, भात पण झालाय, कुकर झालाय भाताचा, डाळ भात झाला. आता भाजी करते. मग कशी करते मी माझी पद्धत. जिरं मोहरी टाकली, जिरं टाकलं, लसूण टाकलं, लसूण आणि याचा मिरचीचा ठेचा आहे. आम्हाला थोडी तिखट लागते भाजी, त्यामुळे मी थोडा हा टाकते प्रत्येक भाजीत. लसणाचा आणि मिरचीचा ठेचा असा करून ठेवते मी नेहमी. आलं पण असतं कधी कधी, आलं लसूण असं 3 मिक्स असतं, पण हे नुसतं लसूण आणि हेच आहे, मिरचीचे जरा तो टाकते. टॅमॅटो आहे, कढीपत्ता टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे टॅमॅटो टाकते. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं वाटलं माझी रेसिपी ते कमेंट करून सांगा मला. हळद टाकते. हा माझा रोजचा घरचा मसाला आहे. उकडून घेतलेत मूग मी डाळ भाताबरोबर. वाफून घेतले डाळ भाताबरोबर, असे लावली होती वरती. भाजी पण मस्त होते, मिळून होती भाजी पण अशी. आणि असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. अशी वाटली माझी भाजी मस्त टमाटा बनवली. नवीन असाल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडीशी कोथिंबीर आहे ती टाकली आपण. शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकते मी थोडा. घट्टपणा येते. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मला माझ्या रेसिपी आवडते का नाही ते सांगा. तुम्हाला अजून मिरची मसाला बनवणार आहे. मिरची आणल्या ते दाखवते. मिरची मसाला बनवणार आहे. काल मी मिरची आणायला घेतली, मिरची आणल्या.
माझा मसाला घरचाच मसाला संपला आहे ना, त्यामुळे मला करायचं आहे. मला मी कधी दाखवीलच काय करायचं काय केलं. वाळत घालायचे त्या उन्हामध्ये, ऊन असल्याकडे शक्यतो मी एप्रिलमध्येच करते, मसालाच संपला आहे ना, त्यामुळे आताच मी आणली. मीठ टाकू आपण, मीठ नाही टाकलं. मूग शिजवताना थोडंसं टाकलं होतं, मी लावलं होतं मुगांना. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला कमेंट करून. दुसरं सांगते मला कसं नवीन असाल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्तपैकी मुगाची भाजी बनवली. चेक करून मीठ कसं आहे. थोडंसं मीठ लागेल आपल्याला. मस्त झाले, झणझणीत झाले बघा. अशी करून शेंगदाण्याच्या कुट्ट्यातली थोडंसं मीठ कमी म्हणून मी टाकते. डाळ भात झाले, वरण झाले, चपात्या झाल्या. मस्तपैकी झालं आपलं. मस्त उकळ आले बघा भाजीला. वरण झाले, भात झालाय, ही भाजी झाली. मस्त झाले. आता ही घट्ट होईल मस्त. जेवढी घट्ट पाहिजे तेवढी करायची. आम्हाला जरा थोडीशी अशी चुरून खायला लागते ना, त्यामुळे थोडी मी पातळच ठेवणार आहे थोडीशी. बघा किती छान झाले, टेस्टी एकदम. आणि ह्या चपात्या मी आधीच करून घेते. मला पहिले चपात्या करायला आवडतात, मग सगळं करते. तुमची कशी पद्धत आहे मला सांगा कमेंट करून. मी सगळ्यात पहिले जेवण करायला चपात्या. आम्हाला थंड आवडते, गरम नाही म्हणून मी पहिल्यांदा चपात्याच करून घेते. आणि कोणाला चहासोबत खायचे असले तरी मग ते खातात. बघा किती छान झालं आहे. आता ही कोळकाळा झाली का झालं, थोडीशी अट्ट झाली का झाली. मस्त झाले. मूग पण आधी मी डाळ भातासोबत वाफवून घेतली, मीठ थोडंसं लावून. शक्यतो मी अशाच करते, कडधान्य असेच वाफवते डाळ भातासोबत मीठ लावून. म्हणजे कशीच चव लागते हो. थोडंसं मीठ लावायचं म्हणजे चव लागते भाजीला पण, आणि त्या मुगामध्ये पण शिर. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ टाकत आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉगमध्ये नक्की सांगा. मिरच्या दाखवणार आहे मी उद्याच्या ब्लॉगमध्ये, दाखवते मिरच्या आणलेल्या. आता मी सोडल्या नाहीत अजून, मसाला ते काढलं नाही बाहेर. करणार आहे मी, तुम्हाला सांगेल थोडं. जसं मला दाखवता येईल तसं मी दाखवेल. बघा मस्त झाली भाजी आपली बघा, है ना. मस्त झाली. टॅमॅटो टाकलं ना मस्त लागते. अशी साधी सिंपल कमी मसाला, गावरान पद्धतीची आमच्या घाटावर अशीच करतात. शेंगदाण्याच्या कुटातली
अशी पण दुसऱ्या वाटणातली पण करते आणि अशी पण करते. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका सबस्क्राईब करायला. चला तर भेटूया. बाय.